तूळ राशी सप्टेंबर 2025 मासिक राशी भविष्य। तूळ राशी सप्टेंबर महिना हा स्वतःमध्ये बदल, संतुलन आणि नवीन सुरुवात करण्याचा काळ आहे। जुन्या सवयी सोडून देण्याचा, नात्यांमध्ये सुसंवाद निर्माण करण्याचा आणि जीवनाकडे नवीन दृष्टिकोनातून पाहण्याचा हा काळ आहे। तुम्हाला जाणून घ्यायचे आहे की हा महिना तुमच्यासाठी कसा असेल। तूळ राशी मासिक राशीफळ 2025 मधील संकेत तुम्हाला तुमच्या जीवनातील प्रेम, करिअर, आरोग्य आणि आध्यात्मिक विकासासह प्रत्येक पैलूमध्ये बरेच काही सांगू इच्छितात। तूळ राशीसाठी असलेले हे भविष्य सप्टेंबर 2025 मध्ये तुम्हाला येणाऱ्या संधी, आव्हाने आणि बदलाची झलक देतात। तसेच तुम्हाला छोटे उपाय मिळतील जे तुमचे जीवन संतुलित करण्यास मदत करतील। चला तर मग जाणून घेऊया सप्टेंबर 2025 चा हा महिना तूळ राशीसाठी कसा असेल। तूळ राशी या महिन्यात तुमच्या मनात नवीन योजना आणि मोठ्या कल्पना निर्माण होऊ शकतात। तुम्ही नवीन सहकार्य, प्रवास किंवा करिअर विस्ताराची योजना आखू शकता। परंतु भाग्याचे चक्र तुम्हाला आठवण करून देते की सर्व काही तुमच्या नियंत्रणात नाही। कधी-कधी अचानक होणारे बदल तुमची दिशा बदलू शकतात। अशा परिस्थितीत बदलाला घाबरण्याऐवजी स्वतःला त्याच्याशी जुळवून घेणे शहाणपणाचे आहे। तुम्हाला तुमच्या वैयक्तिक गरजा आणि इतरांच्या अपेक्षांमध्ये संतुलन राखण्याची आवश्यकता आहे। खूप जास्त जबाबदाऱ्या घेणे टाळा आणि फक्त त्या कामांना प्राधान्य द्या जे तुमच्या दीर्घकालीन स्थिरतेसाठी महत्त्वाचे आहेत। आवश्यक असल्यास तुमच्या वेळापत्रकात किंवा खर्चात काही बदल करा, यामुळे ताण कमी होईल। या महिन्यात नियोजन आणि उत्स्फूर्तता यांचे संयोजन आवश्यक आहे। कांडींचे 2 प्रकार तुम्हाला भविष्याचा विचार करण्यास मदत करतील। तूळ राशी हे विश्व तुमच्या आयुष्यातील एक रोमांचक अध्यायासाठी सज्ज होत आहे, जो या सप्टेंबर 2025 पासून सुरू होत आहे। व्यावसायिक वाढ आणि वैयक्तिक समृद्धीसाठी भरपूर संधींचे आश्वासन देणाऱ्या परिवर्तनाच्या काळासाठी स्वतःला तयार करा। हा महिना अशा शक्यतांचे प्रवेशद्वार आहे ज्यांची तुम्ही कल्पना केली नसेल। शिक्षण घेणे, नवीन कौशल्य आत्मसात करणे आणि तुमचा व्यावसायिक दर्जा उंचवणे हे सर्व तुमच्या आवाक्यात आहे। तथापि हा आशादायक प्रवास आव्हानांशिवाय शक्य नाही। तुम्ही काही अनपेक्षित वळणांची अपेक्षा करू शकता। चालू प्रकल्पांमध्ये अचानक बदल, तातडीच्या घरगुती जबाबदाऱ्या किंवा नवीन प्रस्तावांना आकर्षित करून तुमच्या योजनांमध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता। या गतिमान परिदृश्यात निगेटिव्ह करण्यासाठी तुम्हाला लवचिकता स्वीकारावी लागेल आणि तुमच्या कामाच्या आणि वैयक्तिक जीवनातील मागण्या कुशलतेने संतुलित कराव्या लागतील। तूळ राशी खरा अडथळा तुम्ही स्वतः असू शकता। बाह्य आव्हाने उद्भवतील, परंतु यशाच्या मार्गातील सर्वात महत्त्वाचा अडथळा तुम्ही स्वतः असू शकता। तूळ राशीच्या लोकांना दुय्यम अंदाज लावण्याची, जास्त विश्लेषण करण्याची आणि स्वतःवर शंका घेण्याची प्रवृत्ती असते। जर या सवयी तुमच्या वैयक्तिक प्रगतीत अडथळा आणू शकतात तर त्या रोखल्या जाऊ शकतात। जास्तीत जास्त उत्पादकता आणि यश मिळवण्यासाठी या महिन्यात या अंतर्गत अडथळ्यांवर मात करण्यास प्राधान्य द्या। तुमच्या विश्लेषणात्मक कौशल्यावर आणि प्रवृत्तीवर विश्वास ठेवा। परिस्थितींचे पूर्णपणे मूल्यांकन करण्याची तुमची क्षमता ही एक ताकद आहे। काळजीपूर्वक विचार केल्यानंतर घेतलेला प्रत्येक निर्णय योग्य असेल याची खात्री करा। अडचणींना अडथळे म्हणून नव्हे तर अधिक उंची गाठण्याच्या दिशेने पाऊल म्हणून स्वीकारा। तुमच्या आतील भीती आणि शंकांना तोंड देऊन आणि त्यावर मात करून तुम्ही विश्वाकडून आधाराचा साठा उघडाल, जो तुमच्या चिकाटी आणि दृढ निश्चयाला बक्षीस देण्यासाठी उत्सुक आहे। तुमच्या क्षमतांवर विश्वास ठेवा आणि पहा की गोष्टी किती वेगाने जुळू लागतात। तूळ राशी नवीन मिळालेला आत्मविश्वासाचा वापर करा। हा काळ केवळ बाह्य संधींचा फायदा घेण्यापेक्षा जास्त आहे, तर तो स्वतःमध्ये नवीन आत्मविश्वास निर्माण करण्याचे आमंत्रण देखील आहे। तुम्हाला हवे असलेले जीवन कल्पना करा आणि ते साध्य करण्यासाठी जाणीवपूर्वक पावले उचला। आत्मविश्वास स्वप्नांना वास्तवात रूपांतरित करू शकतो। या कल्पनेला स्वीकारा। कौशल्य निर्मितीमध्ये सक्रियपणे सहभागी व्हा। तुमची आवड निर्माण करणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये किंवा कार्यशाळांमध्ये प्रवेश घेण्याचा विचार करा। अशा उपक्रमांमध्ये सहभागी झाल्याने तुमचे क्षितिज तर वाढतातच, पण नवीन लोकांना भेटताना आणि कल्पनांची देवाणघेवाण करताना तुमचा आत्मविश्वासही वाढतो। तुमची कौशल्य आणि संबंध वाढवून तुम्ही व्यावसायिक आणि वैयक्तिकरित्या तुमचे स्थान मजबूत करता। सप्टेंबर जसजसा पुढे जाईल तसतसे संधी आणि विकासाच्या विपुलतेला स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा। जीवनातील गुंतागुंतीमध्ये स्वतःवर विश्वास ठेवण्याचे आणि लवचिक राहण्याचे तुमचे जाणीवपूर्वक प्रयत्न परिवर्तनात्मक बदलाचा पाया असतील। तुमच्या प्रवासावर विश्वास ठेवा आणि विकसित होत असलेल्या लँडस्केपला स्वीकारा। चिकाटीने एकेकाळी दूरची वाटणारी ती स्वप्ने
तुमच्या वास्तवाचा भाग बनतील. तुळ राशी हा महिना तुम्हाला चमकवण्यासाठी आमंत्रित करतो. स्वतःवर विश्वास ठेवा आणि सर्व काही योग्य ठिकाणी येईल. तुळ राशी, सध्या तुम्ही ग्रहांच्या एका विशेष मनोरंजक संयोगाचा सामना करत आहात, ज्यामुळे असे सूचित होते की हा सप्टेंबर महिना तुमच्यासाठी भावनिकदृष्ट्या तटस्थ राहणार नाही. नेपच्यून आणि युरेनसचे संमेलन सूचित करते की तुम्ही आता तुमच्या जीवनशैलीला काही सवयी बदलण्यास आणि काही काळापासून पुढे ढकललेले निर्णय घेण्यास तयार आहात. या दोन ग्रहांच्या प्रभावाखाली असे दिसते की लवकरच बंडाचा काळ सुरू होईल. तुम्हाला सोबत घेऊन जाणारे नवीन तारे तुम्हाला भावनांचे नवीन रूप शोधण्यास प्रवृत्त करतील, जे सुरुवातीला व्यवस्थापित करणे तुम्हाला थोडे कठीण वाटेल. एकदा तुम्ही तुमच्या नवीन वातावरणाची सवय लावली की तुमचे दैनंदिन जीवन अधिक चांगले होऊ शकते. खात्री बाळगा, अडखळल्याशिवाय पुढे जाण्यासाठी तुमच्याकडे संसाधने आहेत. तुळ राशीच्या सूक्ष्म आकाशात नेपच्यूनचा प्रवास तुम्हाला दोनदा पाहण्यास भाग पाडेल, कारण ते तुम्हाला ज्या अस्तित्वाची पात्रता वाढते त्याचे नेतृत्व करण्याची तुमची खोलवरची इच्छा आणि तुमची स्वप्ने लवकर दडप न करण्याची तुमची इच्छा दर्शवते. बहुतेक तुळ राशीच्या लोकांप्रमाणे तुमच्यातही उल्लेखनीय चारित्र्य आहे, जे तुम्हाला हवे ते मिळवण्यासाठी सतत संघर्ष करण्यास भाग पाडते. कदाचित अलीकडच्या काळात तुम्ही थकवा किंवा दैनंदिन कामाच्या धकाधकीमुळे तुमच्या काही मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष केले असेल. सप्टेंबरच्या पहिल्या सहामाहीत नेपच्यून तुम्हाला त्यांच्याकडे अधिक लक्ष देण्यास आमंत्रित करेल. येत्या आठवड्यात तुम्ही तुमचे डोळे उघडून तुमच्या परिस्थितीचा स्पष्टपणे आढावा घेण्यास तयार असाल आणि तुम्हाला जे दिसेल ते कदाचित तुम्हाला चांगले वाटणार नाही. तथापि तुम्हाला ज्या कमतरता आढळतील त्या तुम्हाला आवश्यक निर्णय घेण्यास प्रवृत्त करतील, ज्यामुळे बदल घडून येतील. तुळ राशीचे लोक शालेय वर्षाच्या सुरुवातीचा फायदा घेऊन त्यांच्या दैनंदिन जीवनात काही स्वच्छता करतील. एकदा तुम्ही तुमच्या दैनंदिन दिनचर्येतून तुमच्या आरोग्यासाठी उपयुक्त नसलेल्या गोष्टी काढून टाकल्या की तुम्ही तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करू शकाल. तुमच्या वैयक्तिक प्रकल्पांमध्ये तुम्ही वापरण्यास सक्षम असलेली ऊर्जा तुमच्या जीवनातील उत्साहाला बळकटी देईल. एक गोष्ट लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे, जर तुम्ही ते मिळवण्यासाठी पुरेसे संघर्ष करण्याची तयारी ठेवली तर या जगात असे काहीही नाही जे तुम्ही करू शकत नाही. या सप्टेंबरच्या पौर्णिमेकडे आराम करण्याचे, काहीही न करण्याचे आणि थोडेसे स्वतःची काळजी घेण्याचे आमंत्रण म्हणून पाहिले पाहिजे. त्याचा प्रभाव गुरु ग्रहाच्या प्रभावाला पूरक ठरेल. तुमच्या दैनंदिन चिंतांपासून एक पाऊल मागे हटल्याने तुम्हाला तुमच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल विचार करताना अधिक शांत वाटेल, कारण त्यामुळे तुम्हाला हे समजेल की परिपूर्ण जीवन ही प्राधान्यांची बाब आहे. तुमचा तोल कुठे आहे हे जाणून घेणे तुमच्यावर अवलंबून आहे. सप्टेंबरचे दुसरे 2 आठवडे हे तुमच्यासाठी यशस्वी असतील. तुमच्या सूक्ष्म आकाशात गुरु ग्रहाच्या उपस्थितीने तुम्ही आनंदी राहू शकता. ज्योतिषशास्त्रातील तज्ज्ञांना या ग्रहाचे खूप कौतुक आहे आणि ते सूचित करते की तुम्ही जे बदल करणार आहात ते सप्टेंबरमध्ये फळ देतील. कामावर किंवा घरी तुम्हाला एक आनंददायी वातावरण अनुभवायला हवे, जे तुमच्या प्रकल्पांच्या प्रगतीसाठी पूर्णपणे अनुकूल असेल. तुमचा मूड चांगला असेल तर तुमच्या सामाजिक जीवनात सुधारणा करण्यास आणि नवीन लोकांना भेटण्यास मदत होईल. तुम्ही भेटत असलेल्या काही लोकांमुळे तुम्हाला नवीन व्यावसायिक जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते. तुमचा मूड चांगला असेल तर तुमच्या सामाजिक जीवनात सुधारणा करण्यास आणि नवीन लोकांना भेटण्यास मदत होईल. तुम्ही भेटत असलेल्या काही लोकांमुळे तुम्हाला नवीन व्यावसायिक जबाबदाऱ्या स्वीकारण्याची संधी मिळू शकते. जर तुम्ही तुमच्या सोलमेटच्या शोधात असाल तर तुम्हाला हे माहीत असले पाहिजे की सध्याचे सूक्ष्म वातावरण बैठकांना खूप अनुकूल आहे. असे म्हटले पाहिजे की तुमचा उत्साह, करिश्मा आणि आत्मविश्वास तुमच्या लैंगिक आकर्षणात सक्रियपणे सहभागी होतात आणि तुम्ही या संपत्तीचा वापर करण्यास तयार असाल. सप्टेंबरचा हा दुसरा भाग तुळ राशीच्या लोकांसाठी वरदान आहे, जे त्यांच्या शारीरिक आणि भावनिक आरोग्याबद्दल काळजी करतात. तुम्हाला स्वतःची आणि शरीराची काळजी घेण्यास प्रोत्साहित करून बृहस्पती तुमच्या दैनंदिन दिनचर्येला एक चांगले स्थान बनवेल. या ग्रहाच्या प्रभावाखाली तुम्ही तुमच्या इतर काही जबाबदाऱ्या बाजूला ठेवून तुमच्या कल्याणाला चालना देणाऱ्या क्रियाकल्पांवर लक्ष केंद्रित करण्यास तयार असाल. वर्षातील शेवटचे सुंदर दिवस तुमच्यासाठी भारतीय उन्हाळ्यासारखे असतील. सप्टेंबरमध्ये अमावस्या तुमच्या भावनिक विकासात सक्रिय योगदान देईल. तुम्ही अविवाहित आहात का? तुमच्या जवळच्या वातावरणाकडे लक्ष द्या. भेटीमुळे तुमचे भले होईल. तुम्ही नातेसंबंधात आहात का? कारण तुम्हाला हे नाते दीर्घकालीन हवे आहे, ज्यामुळे तुम्ही तुमच्या जोडप्याला यशस्वी होण्यासाठी सर्व काही कराल. तुमचे संवाद कौशल्य तुमच्या बाजूने काम करेल.